मित्रांनो, ही जाळी आपण कोंबडी बाहेर जाऊ नये रात्रीची किंवा आतली सुरक्षितता म्हणजे बाहेरची सुद्धा जाळी आहे आणि आत सुद्धा जाळी आहे भिंतीला. कारण जास्त आपल्याकडे शेतात म्हणजे गावाच्या बाहेर फार्म असल्यामुळं थोडंसं मुंगसाचा याचा प्रॉब्लेम मांजरा होतो रान मांजरांचा. त्यामुळं अति दक्षता घेऊन ह्या जाळीचं आपण व्यवस्थापन केलेलं आहे. आणि कोंबडी हा असा प्राणी आहे की तिचं अंड म्हणजे मुलं असतं आणि ती सुरक्षित ठिकाणीच घालते. म्हणजे सुरक्षित ठिकाणी जसं ठिकाण नसेल त्या कोंबडी अंड घालायला विलंब करते. त्यासाठी आपण हे जुन्या पद्धतीचे डबे आहेत. त्या बघा इथं अंडचा एक आहे आणि थोडंसं खुडूक कोंबड्यांना ही प्लॅस्टिकची अंडी ठेवलेली आहे. कारण त्यांना जर आपल्याला बसवायचं असेल तर जास्त प्रमाणात माया तयार व्हावी म्हणून हे असे प्लॅस्टिकचे अंडे थोडे मी 1-2-3 आणून ठेवलेले आहेत. हे बघा हे अंड इथं पण आहे, प्युअर गावरांचंच अंड आहे आणि आपलं या तुम्हाला दाखव. तुम्हाला हे बघून वाटेल हे काय आहे, तर आपला नाहक खर्च म्हणजे जे कणगुल वगैरे असतं त्याचा खर्च कमी करण्यासाठी हे लक्झरी सस्पेन्शन आहे. हे आपण कोंबड्यांना बसाय वापरतो. हे बघा इथं पण कोंबडी बसलेली आहे, अंडच घालाय बसलेली आणि ही कोंबडी खुडूक आहे आणि हे ब्रीड वेगळं आहे प्युअर गावरांमधलं. हे उलट्या पिसाचं ब्रीड आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आळंदेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि आज आपण कल्पेश सनस या सरांना भेटणार आहोत. तर कल्पेश सनस सरांनी गावरान कुक्कुटपालन चालू केलेलं आहे. तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार सर. नमस्कार. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर सर्वप्रथम आपली ओळख करून द्या. माझं नाव कल्पेश हनुमंत सनस, मुक्काम पोस्ट आळंदेवाडी. जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर भैरवनाथ नगर येतं. कारण सांगायचं आहे की गुगलला भैरवनाथ नगर आहे, पण आम्हाला जुन्या आहे आणि आळंदेवाडीच म्हणतो आम्ही. तर आपलं गाव तालुका भोर पुणे जिल्हा इथे मोडतं. आता आपण बघितलं की याच्या अगोदरचा जो आपण व्हिडिओ काढला होता तो शेळी पालनाचा होता आणि आता तुम्ही कुक्कुटपालन करताय. तर मला एक विचारायचं होतं की तुम्ही ते शेळी पालन बंद करून हे कुक्कुटपालन का चालू केलं? आता सर तुम्हाला मागील व्हिडिओत पण सांगितलं होतं की मी प्रॉपर मला पहिल्यापासून कुक्कुटपालनच करायचं होतं, पण कुक्कुटपालनाला जोडधंदा भांडवला अभावी काहीतरी करावं म्हणून शेळीपालन करत करत गेलो. त्याचा भरपूर मला नॉलेज सुद्धा आलेलं आहे. पण आपला जे हा हॉल आहे म्हणजे शेडचा, त्याच्यात आपल्याला कंपार्टमेंट करायला लागतात शेळीला. म्हणजे वेगवेगळे त्याचं पुरेसं भांडवल माझ्याकडं नव्हतं आणि भरपूर वेळा मी पण ट्राय केलं निधीसाठी याच्यासाठी, तरी मला काय ते सक्सेस झालं नाही. तर यातून मी अजून एक तुम्हाला संदेश म्हणजे प्रशासनाला देऊ इच्छितो की नाही का, तुम्ही जी खरंच प्रामाणिकपणे शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी उद्योग करायला जे उद्योजक उतारायला बघतायत त्यांना तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये सगळं हे म्हणजे प्रोसेस करून द्या आणि कमीत कमी कालावधीत कसं त्यांच्यापर्यंत सगळं अनुदान पोहोचल आणि ते कसे मार्गाला लागतील. कारण गेले 6 वर्ष मी झगडतोय, मला काय अजून यश काही भेटलेलं नाही. आणि शेळीपालन बंद करायचं कारण म्हणजे तेच सांगितलं की त्यांची मारामारी व्हायची. मला कंपाऊंडमेंट करायचं होतं पण माझ्याकडे भांडवल नव्हतं आणि त्यात मी नुकसान खूप सोसलं. म्हणजे मला वाटलं बी नव्हतं की मी नुकसानीत जाईल एवढं, कारण एवढं पूर्ण तयारीने काम चालू होतं. माझी लहान लहान मुलं पण काम करायची, तुम्ही पाहिलं. तर पण मला अचानक बंद करावं लागलं कारण इथं मी अक्षरशः रडलो इथं म्हणजे, कारण शेळ्या मरून पडलेल्या बघितल्यात मी इथं. त्यामुळं आपल्याला मी कमी भांडवल असल्यामुळे ते प्रॉब्लेम आला. म्हणजे सांगायचं झालं तर जागे अभावी नॉलेज तर भरपूर आले. म्हणजे त्याचं जनरल नॉलेज आपल्याला जेवढं पाहिजे होतं तेवढं आपल्याकडे आले, पण आज भांडवलाला आपण नाहीये तेवढ्या म्हणजे टाईट नाही भांडवलाला आपण.
की तेवढ्यावर म्हणजे कसं आहे, आजचं काळ आहे ना, आजचं युग जे चाललंय ते तुम्ही प्रोफेशनल जर उतरला तरच तेवढ्या दुपटीने रिफंड येऊ शकतो. पण आता हल्लीचा काळ असा नाही की थेंबे थेंबे तळे साचेल. कारण जी कस्टमरला जे दृष्टिकोन आहे ना कस्टमरचा, तो सगळा म्हणजे तुमचं शेळीपालन वगैरे चांगलं असेल, तुमचे फॉलोअर्स वगैरे त्याच्यावरच सगळं जाते. आणि तुम्ही प्रोफेशनल जर करणार नसाल तर तुम्हाला काहीतरी तोटे सहन करावं लागते. आणि तो मी सहन केलाय. पण न थांबता मी परत हे म्हणजे पुन्हा जिद्दीने उमेदीने चालू केलंय. त्यात कुठंतरी मला आता 10% यश यायला लागले, स्वकष्टावर स्वबळावर. पण हे आपल्याला माझी इच्छा आहे की माझी 4 एकरात मला फार्म तयार करायचा आहे. पण कधी होईल सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही सुरुवात तर केली छोट्यापासून, म्हणजे तुमचं एक स्वप्न होतं बकरी पालन करण्याच्या अगोदर कुक्कुटपालन सुरू करायचं, आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही शेड उभी केली होती. त्याच्यानंतर तुम्ही बकरी पालन त्याच्यामध्ये केलात आणि नंतर मग पुन्हा कुक्कुटपालन चालू केलं. तर या कुक्कुटपालनाविषयी तुम्ही अजून काय सांगाल? आता बघा, तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे ब्रीड आपण सांभाळतोय ते प्युअर देशी वाण आहे. म्हणजे जे निसर्गाने आपल्याला दान दिलेलं आहे, म्हणजे निसर्गाकडून आलेलं आहे. म्हणजे माणसाने कधी काळी जी कोंबडी अशी खोराड्यात डालग्यात, म्हणजे आता पिंजरे आल्यात मोठे त्याच्यात डालली, ते आपल्याला सांभाळायचंय, पुढे न्यायचंय. कारण मी माझ्या इंस्टाग्रामच्या पण व्हिडिओ सांगितले बऱ्याच वेळा, तुम्ही बी पाहिलं असेल. मी बघितलं भरपूर, म्हणजे कस्टमर येतात त्याच्यामध्ये रिव्ह्यू देतात. आणि म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की तुम्ही जे बॉयलर वगैरे खाता किंवा काय, पण हे जी ब्रीड आहे ना, हे खरंच आपल्याला म्हणजे शरीराला चांगलं आहे. म्हणजे चिकन खा तुम्ही त्याचं, किंवा त्याची अंडी खा. कारण 4 रुपये कमवायच्या नादात जे आहे ना ओरिजिनल तेच बाजूला ठेवले फार्मरने सुद्धा. पण फार्मरची चुकी नाहीये, कस्टमर स्वस्तात आणि स्वस्त खायला बघतोय. म्हणजे महागाईचा काळ असल्यामुळं. पण कस्टमर त्याला तोटा नंतर होतो या गोष्टीचा. म्हणजे थोडस वय व्हायला लागलं की मग त्याचा ते दुष्परिणाम जाणवतात. आता लगेच तर नाही जाणवणार त्यांना. हे ब्रीड पुढे गेलं पाहिजे असं माझं म्हणणं. म्हणजे बोलायला म्हणजे कुणाच्या टीका टिप्पणी नाही करायची. जे वाण 7 महिन्याचं संयमाने पिकतं स्वतः, मग तू फार्मरने बी संयम ठेवला पाहिजे ना 7 महिन्याचा किंवा 8 महिन्याचा पूर्ण ग्रोथ होतो पर्यंत. आणि मग ते विकलं तर ते सर्वोत्तम राहील का असर्वोत्तम राहील? सर्वोत्तमच राहील. हा, मग आणि त्याचा हेल्थवर साईड इफेक्ट, जो अंडी चिकन खाणार आहे गावरान, त्याला कसं काय होईल बरं? बरोबर. म्हणून आपल्याला हे वाण पुढे न्यायचं. दुसरं काय करतात ह्याचं मला काही घेणं देणं नाही. पण मला हे देशी आहे आणि इतकं प्रामाणिकपणे मी पुढे नेणार आहे की त्याला म्हणजे 100%च्या पुढे माप नसेल असं इतकं प्रामाणिकपणे करायचं. म्हणजे याच्यातून प्युअर गावठी कुक्कुटपालनातून, कोंबड्यांतून तुमच्या कस्टमरला त्याचा चांगला उपयोग व्हावा. म्हणजे आपण जे विचार करतोय ना की म्हणजे कोणताही व्यावसायिक स्वतःचा विचार करतोच फायद्याचा, नाही असं नाही, मी त्यात दुमत नाहीच. पण विक्री केल्यावर समोरच्या ग्राहक परत आला पाहिजे ना, जागला पाहिजे. म्हणजे जे आपण प्रोडक्शन तयार करतोय त्यातून ते जर तो खात असेल तर त्याचं लाईफ कमी नाही झालं पाहिजे. इतर गोष्टी आता मुंडे साहेबांनी तर बाहेर काढल्यातच बेसळीच्या, पण कुठंतरी आपण प्रामाणिकपणे जर ते वाण पुढे घेऊन गेलो, त्याची अंडी कस्टमरला दिली गेली तर त्यांचं लाईफ वाढेल ना. 2 शंका नाही वाढेल का नाही? एवढं नाही वाढू शकत काय आपण, कारण इतर बेसळ चालली दुधाची याची. पण आपलं प्रामाणिकपणा इतकाच म्हणजे बोलण्यातून नाही, मी कृतीतनी बी करतोय ते की समोरच्याला खरंच म्हणजे हेल्थला काहीच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलताय ते बरोबर पण आहे. म्हणजे एखादी गोष्ट तयार होण्यासाठी म्हणजे 7 किंवा 8 महिने लागत असतील, तर त्याचा कस्टमरला विकताना तुम्हाला त्याचा बेनिफिट पण झाला पाहिजे, कारण तुमचं पण ते चाललं पाहिजे. ह्याच्या हिशोबानं तुम्ही ते बघता, म्हणजे प्रत्येक जण बघतो. नाहीतर आता कसं चाललंय की एकदम फास्ट करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त पैसे कमवायचे. आता 65 दिवसात जर डीपी क्रॉस किंवा इतर कोंबड्या जर मोठ्या होत असेल, ते कशा पद्धतीने मी काय अभ्यास केलेला नाहीये मी त्यांचा, किंवा बॉयलरचं तर सगळ्यांनाच माहितीये. पण इतकं फास्ट पण नाही ना. मग इतकं फास्ट जर काही प्रक्रिया होत असेल तर थोडं फास्ट साईड इफेक्ट पण होणार आहेत. बरोबर असं आहे. म्हणजे तर आपलं गावरान आहे आणि निसर्गाने दिलेली देणगी माणसाला ती कुठंतरी जपली पाहिजे.
नाहीतर परत आज कसं काळाच्या ओघात बैल नष्ट होत चाललेत, बरोबर. ते चित्रातच दिसेल तसं ह्या सुद्धा कोंबड्या मग गावरान व्हिडिओतच दिसतात असं आहे ते. तर सर तुम्ही हे जे कुक्कुटपालन केलंय ते कशा पद्धतीने केलंय? तर आपण हे शेड आहे ना, साधारण 3 गुंठ्यामध्ये टोटल जागा आहे त्याची, पण 720 स्क्वेअर फूटचं शेड आहे आणि बाहेरचं 2 गुंठ्याला जाळी. म्हणजे असे 3 गुंठे आपण जागा त्यासाठी दिलेली आहे आणि एकदम गावरान पद्धतीने कोंबड्या बसून कधी कधी आपण हॅचिंगला पण अंडी देतो, कारण जास्त कधी कधी त्यावेळेस म्हणजे कोंबडी खुडूक यायला वाट बघावी लागते आणि तोपर्यंत अंड्यातलं अंडी खराब होतात, त्यामुळे कधी कधी आपण हॅचिंगला पण देतो आणि जर योग्य टाईमवर आपल्याकडे अंडी कोंबडी खुडूक उपलब्ध असेल तर कोंबडी बसूनच पिल्लं काढतो आपण. ही जाळी आपण साधारण म्हणजे शेड वगैरे आणि ही जाळी 2020च्या आसपास आपण ही शेड वगैरे मारलेली जाळी आणि हाईट कमीत कमी 8 ते 9 फूट आहे. कारण आपल्या कोंबडीला वरती जर कधी खाद्य वगैरे नसेल वेळेवर तर ती कोंबडी उडून जाऊ शकते, म्हणून एवढी हाईट ठेवलेली आहे आणि कम्फर्ट झोन राहावा म्हणून एवढं म्हणजे एकदम परफेक्ट शेड मारलेलं आहे ते, की कोंबडीला रात्रीचा कुठलाही ट्रेस बाहेरच्या प्राण्याचा यायचा येणार नाही किंवा भीती राहणार नाही. त्यासाठी आपण हे शेड आतून त्या सभोवताली ही मारलेली आहे जाळी आणि आतल्या पण भिंतीला जाळी आहे. थोड्याशा भिंती तर पोल्ट्री फार्मपेक्षा उंच आहेत, कारण पाणी वगैरे पावसाचं येतं. आता एवढ्या भर पावसात सुद्धा आपण आहे ना खेळतीच हवा ठेवलेली आहे, कारण पडदे वगैरे काही लावलेले नाहीत, कारण पूर्ण गावरान नॅचरल कोंबडी निसर्गात आपल्याला आलेली, त्यामुळं तिला असंच हवामान खेळतं राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण त्या पद्धतीने शेडचं व्यवस्थापन केलंय बाहेरून. तुम्ही आतून पण बघू शकता. आपण आत थोडं जाऊया. तर मित्रांनो, आपण भविष्यात आपल्याला थोडंसं हे जाळीचं हे वाढवायचं आहे, म्हणजे पॅसेज वाढवायचा आहे, पण त्याच्या अगोदरची जी तयारी करावी लागते त्याच्यासाठी शेवगा वगैरे लावून ठेवला आहे. बऱ्याच प्रकारची झाडं आहेत, आंबा आहे, फणस आहे आणि शेवगा मूळ फक्त कोंबड्यांसाठी लावून ठेवलेला आहे. पडीक जागा आहे, त्याचा वापर आपल्याला भविष्यात भरपूर प्रमाणात करता येईल. त्या हिशोबाने गेले 5 वर्ष त्याच्यात आपण शेवगा लावून ठेवलेला आहे. वेळोवेळी कटिंग वगैरे होतं त्याचं, जास्त हाईट वगैरे जाऊन देत नाही आपण त्याची. आणि शेवगात मी सगळ्याच कुक्कुटपालक मित्र असतील किंवा कस्टमर असतील काय मिळतं ते कॅल्शियम मिळतं, त्यासाठी शेवगा यूज केला जातो. त्यासाठी कुक्कुटपालनात योग्य खुराक सुद्धा मिळतो, म्हणजे पोट भरण्याचं सुद्धा काम होतं आणि त्यातून प्रथिने वगैरे कॅल्शियम वगैरे सगळं मिळतं त्यातून. त्यासाठी शेवगा लावायचं असतं. मी आतून दाखवतो की आपण कसं शेडचं स्ट्रक्चर केलं. थोडासा पावसाळा आहे आपल्याकडे जास्त, आपण पूर्व कोकणामध्ये मोडतो त्यामुळं आपल्याकडे जास्त पाऊस आहे, इथं थोडासा चिखल झाला आहे, पण आज स्वच्छ असतं सगळं. आपलं रोजच्या रोज आपल्याकडं स्वच्छता ठेवली जाते. तुम्ही बघू शकताय की दिवसाचं ज्यावेळेस कोंबड्यांचं खाद्य किंवा अन्न खाऊन पूर्ण होतं तर दिवसा पण कोंबड्यावर बसतात, रात्रीच्या सुद्धा पूर्ण 12 तास कोंबड्या इथेच बसतात वरती. ही जाळी आपण कोंबडी बाहेर जाऊ नये रात्रीची किंवा आतली सुरक्षितता म्हणजे बाहेरची सुद्धा जाळी आहे आणि आत सुद्धा जाळी आहे भिंतीला, कारण जास्त आपल्याकडे शेतात म्हणजे गावाच्या बाहेर फार्म असल्यामुळं थोडंसं मुंगसाचा याचा प्रॉब्लेम मांजरा होतो, रानमांजरांचा, त्यामुळं अति दक्षता घेऊन ह्या जाळीचं आपण व्यवस्थापन केलेलं आहे. आणि कोंबडी हा असा प्राणी आहे की तिचं अंड म्हणजे मुलं असतं आणि ती सुरक्षित ठिकाणीच घालते, म्हणजे सुरक्षित ठिकाणी जसं ठिकाण नसेल त्या कोंबडी अंड घालायला विलंब करते. त्यासाठी आपण या जुन्या पद्धतीचे डबे आहेत, त्या बघा इथं अंडचा एक आहे आणि थोडंसं खुडूक कोंबड्यांना ही प्लॅस्टिकची अंडी ठेवलेली आहे, कारण त्यांना जर आपल्याला बसवायचं असेल तर जास्त प्रमाणात माया तयार व्हावी, मग हे असे प्लॅस्टिकची अंडी थोडी मी 1-2-3 आणून ठेवलेली आहेत. हे बघा हे अंड इथं पण आहे, प्युअर गावरांचंच अंड आहे आणि आपलं. या तुम्हाला दाखवतो. तुम्हाला हे बघून वाटेल हे काय आहे, तर आपला नाहक खर्च म्हणजे जे कणगुल वगैरे असतं त्याचा खर्च कमी करण्यासाठी हे लक्झरी सस्पेन्शन आहे, हे आपण कोंबड्यांना बसायला वापरतो. हे बघा इथं पण कोंबडी बसलेली आहे.
हे अंडच घालाय बसलेले ही कोंबडी खुडूक आहे आणि हे ब्रीड वेगळं आहे प्युअर गावरांमधलं. हे उलट्या पिसाचं ब्रीड आहे. कमी भांडवलामध्ये म्हणजे लोखंडी गज वगैरे आपल्याला पॉसिबल होत नाही. ज्या स्टार्टअप होतो एखाद्या व्यवसायाचा तर आपण कळकट बांबू ह्याचा उपयोग केलेला आहे इथं. आणि कोंबड्यांना एकदम सुरक्षित वाटतं वरती बसल्यावर. एकदम त्यांना फील असा कम्फर्ट झोन असतो. कारण आणि त्यात आपल्याला ओळखता पण येतं जी कोंबडी जर चुकून खाली बसली तर ती आजारी आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. आणि जी कोंबडी वरती बसते ती निरोगीच राहते. कारण खाली पडणाऱ्या विष्ठेची बॅक्टेरियाची कुठलाही त्यांचा संपर्क येत नाही. कारण 12 तास कोंबडी वरतीच राहते. संध्याकाळी 6 वाजता बसली तर संध्याकाळी सकाळी पहाटे 6 वाजताच खाली उतरते. तर सर यामध्ये लसीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? लसीकरण हे गावरान असो किंवा इतर पक्ष्यांमध्ये असो हे गरजेचंच आहे. पण आजपर्यंत तर मी एवढं तर लसीकरण केलेलंच नाही. म्हणजे असं वॅक्सिन वगैरे. फक्त मी हल्ली आता जसे माझी 20 क्वांटिटी होती जसं माझ्याकडे 100-200 वर मी आता पोचलोय. तर थोडंसं फक्त पाण्यातून वगैरे वायमोरियल ओस्टोवेट वगैरे हे जे बुकवाडीचं आहे लिव्हर वगैरेचे टॉनिक प्रोटॉन वगैरे हे काय हे सगळं मी लेक्झिन पावडर ही लहान पिल्लांपासून सगळ्या पिल्लांपर्यंत ज्या गोष्टी ज्या पक्षाला आवश्यक आहे ते फक्त पाण्यातून देतो पिताना. अजून तर वॅक्सिन मी केलं नाही. मला करायचंच कारण मला ते पण शिकायचंय थोडंसं. काही गोष्टीत मी मागे आहे, काही गोष्टीत मी पुढे आहे. म्हणजे यासाठी मला काही गोष्टी शिकणं पण गरजेचं आहे आणि मी प्रयत्न करणार आहे त्या गोष्टी शिकायच्या. तर पण आपल्या कोंबड्या आतापर्यंत असं मला कुठला साईड इफेक्ट जाणवला नाही कोंबड्यांना की एखादी अर्धी मरतूक होऊ शकते आपली. पण नाही असं नाही. पण एवढ्या कोंबड्या अशा लॉटच्या लॉटच संपलाय असं कधी नाही झालेलं. तुम्ही बघू शकता इतके कोंबडे आहेत हे बघ तुम्हाला दाखवतो. आणि प्लस आपल्याकडे मल्टी कलर कोंबडे आहेत हे बघ प्युअर गावरांमध्ये अशा बऱ्याच कोंबड्या आहेत. तुम्हाला बघा हे बघा वरती बघा हे ब्रीड बघा ही जी पुढे चालली ती. आता अजून एक माझा प्रश्न होता म्हणजे हे गावरान प्युअर आहे हा तर ते कसं ओळखायचं याच्यामध्ये? तर तुम्हाला मी आताच मागल्या ह्याच्यात बोललो की जी कोंबडी ही करते खुडूक होते. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण दाखवतो. असं इकडे येतं का जरा हे बघा जी कोंबडी म्हणजे आपण जर हात लावायला गेलो तर ती अंग फुगवते अशी हे बघा म्हणजे तिला डिस्टर्ब नको असतं हे बघा. आणि ती जी बसली अजिबात पाळणार नाही धरायला गेलं तरी जास्त किंवा परत ती तिच्या जागेवर जाऊन बसणार. ह्या तिच्या जी लक्षणं तुम्हाला लक्षात आली पाहिजे ती खुडूक कोंबडी आणि गावरान कशी. आणि तिचे पाय पिवळे आहेत समजा तर काही कस्टमरचे म्हणणं असतं की काळीच कोंबडी आणि काळीच पाय असलेले कोंबडी गावरान खुडूक असते. तर मित्रांनो सर्व पशुपालक किंवा कुक्कुटपालकांना माझं एकच सांगणं आहे की असं काही नसतं. ज्यावेळेस कोंबडी खुडूक होते आणि ती जी प्रोसिजर अशी असते की तिला आई बनायची असते. आणि ती आई झाल्यावर पण पिल्लांना शिकवते सगळं की कावळा आलाय गार आली मुंगूस आलाय मांजर आले. कारण वेगळा आवाज काढते ती. हे जी क्रिया घडती ना त्यातच आपण ओळखून जायचं की आपण घेतलेलं एखाद्या फार्मकडून किंवा एखाद्या पालनवाल्याकडून जी कोंबडी आपण खरेदी केली ती गावरान आहे. जर ते असं काय कुठली क्रिया घडली नाही तर 100% तुम्ही फसला. आणि मी पण देताना पुढंच कोंबडी विकतो कारण समोरासमोर कस्टमरला हे पटवून द्यायला मला पण सोपं जातं. तर सर मी आता तुमच्याकडे बघितलं तर तुमच्याकडे मल्टी कलरच्या कोंबड्या आहेत तर याच्या मागचं रहस्य काय आहे? ह्याच्या मागचं रहस्य तुम्हाला सांगायला गेलं तर 2019ला माझ्याकडे एक म्हणजे गॉड गिफ्टच म्हणायला लागले की एक कोंबडी आली होती आपल्या घरगुती अंड्यातून तयार झालेली. तर तिच्या अंड्यातून परत एक मला लहान छोटं पिल्लू मिळालं. पण ती कोंबडी आपल्याला थोडंसं फॅट्स वाढल्यामुळं तिला विकावी लागली. मी आपण ग्रामीण भाषेत मांद बोलतो तिला चालाय वगैरे येत नव्हतं तिला. आणि मग ती जी पुढचं ब्रीड होतं आलेलं आपण ते सांभाळलं. आज ती पण माझ्याकडे उपलब्ध आहे. साधारण 6 वर्ष पूर्ण असलेली कोंबडी माझ्याकडे आजही सुस्थितीत आहे.
तर तिच्यापासून मी बरेच वेळा अशा वगैरे पिल्लं वगैरे झाली, पण शेळी पालनात थोडंसं त्यांनाही लहान पिल्लांना त्रास व्हायचा, पायाखाली मरायची. मग आपल्याला ती ब्रीड आपल्याला पुढं आलेली कळूनच नाही आली. पण हल्ली ज्या शेळी पालन बंद केल्यावर जी मी पॅच काढली आता मागल्या थंडीत, म्हणजे हिवाळ्यात गेलेल्या 2025ला, त्यात हे सगळं ब्रीड आपल्याला मिळालेलं आहे. तर मी तुम्हाला ब्रीड दाखवू इच्छितोय. याचे कलर बघा किती आहेत एकाच नगात. चुरा बिरा किती ऍक्टिव्ह आहे बघा. अजिबात कुठं म्हणजे त्याला आपण म्हणतो ना गालबोट लागला असं कुठंच काही नाही. तर मी तुम्हाला खाली सोडू का, दाखवतो कसं त्याची चाल वगैरे, त्याची हेल्थ बघा. आता तो कमीत कमी आहे ना 1.5 किलोच्या आसपास आहे. हे बघा, आज मी तुम्हाला कलर दाखवतो. हे बघा, इतके डार्क कलर आहेत. असतात बाहेर, नाही असं नाही, माझं दुमत नाही त्या गोष्टी, पण इतके डार्क कलर आहेत ना आपल्याकडे मल्टी कलरचे, की मला पूर्ण महाराष्ट्रातून कॉल चालू आहेत. दिवसाला मी 100-150 कॉल असे सहज उचलतो. कधी कधी नकळत इग्नोर होतात कामाच्या व्यापातून. पण हे बघा, तुम्हाला इतकं जी भारी कलर आहेत. आणि तुम्ही पुढचा जी आपल्याकडे लॉट आहे त्यात पण कलर बघू शकता यांचे, मी ह्याच्यामुळं. तर तुम्हाला दाखवू इकडून या त्यासाठी. तर इकडून या तुम्ही पाहू शकता. हे बघा काय कलर आहे, म्हणजे एकदम. आजही मला म्हणजे खरंच महाराष्ट्रातून कॉल चालू आहे, आणि मी ह्याच्यावरच आता फोकस करतो थोडासा, की हे ब्रीड कसं वाढेल आणि पुढं कस्टमरला कसं आपण त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करू. तर त्यासाठी आज म्हणजे रात्रंदिवस म्हणला तरी आमचे सगळ्या कुटुंबाचे प्रयत्न चालू आहेत. तर नक्कीच आपण हे ब्रीड आपण बाहेर पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला मी दाखवतो 6 वर्षाची कोंबडी इकडे आहे. ही जी दिसते तुम्हाला, ती जी चालली तिकडे, तिथं जरा तिच्या पायाची नक्कीवरून ओळखा बघा. 6 वर्षाची, तिच्यापासून आपल्याला सगळं हे ब्रीड मिळालेलं आहे. तर याच्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे कस्टमर कोंबडी किंवा कोंबडा खरेदी करण्यासाठी येतात, तर त्यावेळी तुमच्या कस्टमरकडून काय अपेक्षा असतात? ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमर येतं, तर म्हणजे फार्मरचंही काम आहे कस्टमरला टॅकल करणं, पण कस्टमरने पण फार्मरच्या अडचणी समजून घेणं हे कस्टमरचं पण कर्तव्य आहे. कारण जर एखादा फार्मर तुम्हाला सर्वोत्तम गोष्ट देत असेल आणि एकदम ऑर्गेनिक ओरिजिनल देत असेल, तर त्यात तुम्ही तडजोड नाही केली पाहिजे. कारण मला पण असं म्हणजे मला हे सांगायचे सगळ्या फार्मरच्या वतीने, जो प्रामाणिकपणे त्या काम करतोय समोरच्याला प्रामाणिकपणे 100% द्यायला बघतो. तर किमतीत जर तुम्ही घसरण करून केलं तर एक चांगला फार्म बंद पडू शकतो. म्हणजे जे आपला हेतू आहे की कस्टमर किंवा पाळणाऱ्याने आपल्याकडून ऑर्गॅनिक नेलं, तर तो पण विक्री करताना ओरिजिनलच विकू शकतो ना. आणि जर खाणाऱ्याने नेलं समजा अंडी चिकन, तर तो जगू शकतो. मग असे जर तुम्हाला थोडंसं एक 5-50 रुपये 100 रुपये जर एखादी गोष्ट महाग लागली, तर इतर ठिकाणी आपण असे पैसे किती उडवतो, बरोबर आहे का नाही? तर मग तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी पैसे देतात, चांगला फार्म चांगला चालेल आणि तुमच्या सेवेत कायम राहील. बाकी काय अपेक्षित आहे मग आता ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा ठेवणार ना मी किंवा फार्मर. याच्यामध्ये तुम्हाला महागाईचा वगैरे काही फटका बसतोय का? सर 100% महागाईचा फटका बसतोय. आज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कस्टमरला असं सांगू इच्छितो आणि पूर्ण दर्शकांनाही सांगू इच्छितो की युद्धाच्या काळाच्या अगोदर जे रेट होते खाद्याचे किंवा किरकोळ आपले जे शेतकऱ्याकडून बाजरीचे वगैरे, तर त्याचे दाम 5 रुपये म्हणजे 500 रुपये क्विंटल मागं वाढलेले. प्लस आपल्याला जायचा खर्च आहे आणायला. आज एकट्याने जरी एखादं पोत आणायचं म्हणलं तरी एखादा जोडीदार न्यावाच लागतो. त्याला सुद्धा चहा पाणी आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींचा आपल्याला खर्चच माग आहे. प्लस आपण एवढी म्हणजे कुठलाही फार्मर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा गुंतवतो, लाईट वगैरे असते, त्याला मेंटेनन्स हा प्रकार सुद्धा आहे. म्हणजे गावरांना म्हणतात की लाईटची गरज नाही, पण फार्मर यायला आपल्याला दिसायला पाहिजे ना अंधारात काहीतरी पाय घालून आपण लाईट ओढतो किंवा काय करतो, त्याचा सुद्धा लाईट बिल आपल्याला येतो.
आणि या जागेचं सुद्धा थोडंफार आपण जरी आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याकडे मुबलक जागा असली तरी काहीतरी 3 गुंठे आज कमी पैशाची जागा नाही. तर त्याची कुठेतरी आज त्याचं बेनिफिट पण आपल्याला मिळलं पाहिजे. आलं का लक्षात? प्लस कोणताही व्यवसाय करणारा कधी स्वतःच्या मेहनतीचे पैसे मागत नाही. कारण मार्केटच्या रेंजने चालायचं असतं, पण मार्केटमध्ये बरेच लोक असे आहेत रेट तोडून काम करणारे आहेत. मग चांगल्याला चांगली वस्तू कमी रेटमध्ये द्यावी लागते. मग तो पहिला त्याचा फार्म बंद पडतो असं असतं ते. त्यासाठी ग्राहकांनी जरा समजून घ्या, कारण हेतूलाही शुद्ध आहे, म्हणजे खूप शुद्ध हेतू ठेवून हा फार्म चालू केलाय मी तरी. इतरांचं नाही माहिती, पण मी तर खरंच असंच पुढं हेतू शुद्ध ठेवूनच फार्म चालवणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये एखाद्या कस्टमरला जर खरेदी करायची असेल तर तुमच्याशी तो कसा संपर्क करू शकतो? तर यामध्ये जर एखाद्या कस्टमरला आपल्याकडे जे उपलब्ध ब्रीड आहे किंवा गावरांचं, तर तो कॉल किंवा इंस्टाग्रामला आपण वेळोवेळी व्हिडिओ टाकत असतो आणि वेळोवेळी पुरावे देत असतो की आपण कसं प्रामाणिकपणे काम करतो. त्याच्यावर मला कमेंट वगैरे चालूच आहेत आणि कॉन्टॅक्ट पण चालू आहे. पण जर नवीन कोण दर्शक असेल तर त्यांनी आपल्या इंस्टा आय डीला कल्पेशनच ऑफिशियल 5459 हा आपला इंस्टा आय डी आहे. आणि डीपी आपल्या कोंबडीचाच आहे, म्हणजे गावरांच्या एक मल्टी कलरचा. ही ओळख असावी, ओळखायसाठी मी सगळं क्लिअर सांगतोय तुम्हाला. आणि तुम्ही माझा नंबर पण स्क्रीनवर देतो, तर 70 30 35 60 37 या नंबरवर कॉल करू शकता. आता एवढा वेळ मुलाखत घेतल्यानंतर मला एक गोष्ट कळली की तुम्ही जे कस्टमरला देत आहे ते ऑर्गॅनिक आणि कस्टमरच्या फायद्यातच आहे. आणि जर कुणालाही सरांकडून कोंबडी किंवा कोंबडा खरेदी करायचा असेल तर सरांच्या इन्स्टा आय डीला जाऊन मेसेज करू शकता, किंवा आम्ही तुम्हाला त्यांचा नंबर स्क्रीनवर देत आहे, तो त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही सरांशी डायरेक्ट संपर्क करू शकता. आणि तुम्ही यायच्या अगोदर मेन गोष्ट म्हणजे तुम्ही सरांना कॉल करून त्याच्यानंतरच तुम्ही व्हिजिट करा. कारण आपला जो फार्म आहे त्याच्यामध्ये आता सध्या 200 की 300 200च्या आसपास छोटी मोठी क्वांटिटी आहे. त्याच्यामुळे प्लस जॉबला आहे, तर मला शनिवारी हाफ डे असतो आणि रविवारी फुल डे असतो सुट्टी. आणि इतर दिवशी मी सकाळी 7 वाजता जातो ते संध्याकाळी 5 वाजता येतो. आणि कस्टमरला सुद्धा कुठला त्रास नको याची काळजी घेण्यासाठी हा तुम्हाला विषय मी थोडासा उलगडा करून बोलतोय. बाकी काही नाही त्याच्या मागेच कारण तुम्ही वेळेत यावं, वेळेत तुमच्या घरी जावं ह्या दृष्टिकोन ठेवून सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. तर तुम्ही येताना सरांना नक्की कॉल करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणादायी ठरतो. धन्यवाद. सर, तुमचे आणि गोष्ट व्यवसायाची जी टीम आहे त्यांचे मी खरंच मनापासून तिसऱ्यांदा मनपूर्वक आभार मानतो, कारण तुमची 3री व्हिजिट आहे आणि खरंच तुम्ही मला म्हणजे पुढे जाण्यासाठी खरंच मदतच येईल. जरी तुम्ही युट्यूबला येऊन एक व्हिडिओ तयार करताय किंवा काय, पण मला खूप ऊर्जा मिळते त्यातून. कारण 3ऱ्या व्हिडिओपर्यंत तर पोचलोय मी, पण त्याच्या मागं खूप कष्ट आहे आणि तुम्ही ते थोडं तुमच्या कॅमेऱ्यात सेक्शन टिपल्यात आणि तुम्ही सगळी माहिती मला विचारली तर बरंच वाटलं मला. कारण ही जर्नी सोपी नाही खरं तर काय, आणि पुढं जाणं, कारण ह्याच्यात सगळ्यांचा पाठिंबा लागतो आणि तो तुम्ही पण देताय मला. त्याच्याबद्दल मला खरंच म्हणजे शब्द कधी कधी नाही आहे. त्यामुळे खरंच एकदा तुमचे परत शिवसमर्थ उद्योग समूहाकडून आभार. आणि असाच पाठिंबा द्या, जेवढं प्रेम देता येईल दर्शकांनी तेवढं द्या, कारण हा फार्म एका चांगल्या बहुउद्देशाने पुढे न्यायचा आहे आपल्याला. धन्यवाद सर्वांचे. आता मी बघितलं की पाठीमागच्या 2 वेळा पण मी आलो होतो तेव्हा तुमची मुलं तुम्हाला याच्यामध्ये मदत करतात, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर त्याची एक रंजक कहाणी. त्यावेळेस आम्ही फॅमिली म्हणून एका हॉटेलला जेवायला गेलो होतो आणि तिथं ह्यांनी मला प्रश्न केला की पप्पा आपल्याला असं घर बांधायचं सांग. तर एवढं म्हणजे हा आता तरी 11 वर्षाचा रनिंगला लागलाय, त्यावेळेस त्याचं वय असेल साधारण 8 ते 9 वर्ष. आणि एवढ्या कवड्या वयात त्यांनी नॉर्मल क्वेश्चन केलं की मला घर आपल्याला चांगलं करायचं.
तर त्याला मी म्हणलं तुम्ही थोडंसं माझ्यावर काम करू लागा, कारण एकट्याने शक्य नाही आणि बाहेरच्यांना आपण कोणाला सपोर्ट करू शकत नाही किंवा इतरांच्या मुलांना पण आपण काम सांगू शकत नाही. मग त्यांना मी हा प्रश्न केला की तुम्ही माझ्यावर काम करताल का, तर आपण एक व्यवसाय चालू करू आणि त्याच्यावर आपण जिद्दीने उभं राहून आपलं स्वप्न, तुझं स्वप्न पूर्ण करू. कारण सर झालंय असं की मी सुद्धा 11व्या वर्षापासून काम करतोय आणि गेले 2001 पासून, थोडक्यात 11 वर्षाचा मी 2001ला असेल, तर तेव्हापासून मी काम करतो. गेले 26 वर्षात काही गोष्टी आपल्याकडून सार्थकी लागल्या, काही आपले कष्ट व्यर्थ गेले. कारण जे व्यर्थ गेले त्याला दिशा योग्य नसेल, जे सार्थकी लागले त्याला योग्य दिशा असेल. पण जे झालं गेलं ते माग माग टाकून आपल्या मुलाचं भविष्य कुठंतरी, आपण शेतकरी वर्गात म्हणतो आपल्याकडे एवढं शेती भरपूर असते पण आपल्याकडे पेमेंट एवढं नसतं कधी. तर आपल्या मुलाचं भविष्य कुठंतरी शेतीच्या म्हणजे उत्तम प्रकारे नाही का म्हणतात त्याला, शेती करणारा फार्मर म्हणून एक ओळख झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण आमचं पूर्ण घराचं 3 पिढ्यांचं गाडी धंद्यात गेले लाईफ. तर माझी इच्छा नाही की याने ड्रायव्हर व्हावं, कारण आमच्या जे 3 पिढ्यांनी जे सोसलंय चढ उतार ते मला नाही पाहायचं आहे. त्यामुळं ह्यांनी एक चांगला फार्मर व्हावं आणि शेतीला जोडधंदा करावा. आणि माझी ही पण इच्छा आहे की कोणाच्या म्हणजे खाजगी नोकरी आणि सरकारी नोकरी सुद्धा यांनी करायची. यांनी एक उत्तम प्रकारे फार्मर व्हावं, एवढीच माझी छोटीशी इच्छा आहे. म्हणून ह्याला मी रोज माझ्यावर फिरवतो, जनरल नॉलेज देतो त्याला, मोबाईलवर युट्यूबचे काही व्हिडिओ, चांगले चांगले व्हिडिओ दाखवतो. त्याचा अभ्यास वेळ असेल तर मला मी करून घेतो. त्यामुळं एक चांगल्या उद्देशाने म्हणजे आपण चाललोय आणि ह्याचे कष्ट वाया जाऊ नये हीच माझी पांडुरंगाचरणी इच्छा आहे.